नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले या चॅनलवर. आपण आहोत पाठारेवाडी रिसॉर्ट आणि नर्सरी म्हणजेच वाशिंदमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले येथील रिसॉर्ट. आज आपण पाहणार आहोत त्यांची नर्सरी. हा एकूण परिसर म्हणजे रिसॉर्ट आणि नर्सरी मिळून जवळजवळ 7 एकर आहे. खूप मोठी जागा आहे. यांची कल्याणमध्ये सुद्धा नर्सरी आहे आणि तेथे झाडे विक्री केली जाते व येथे फक्त झाडांचे जर्मिनेशन केले जाते. हा संपूर्ण परिसर फिरताना आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागलाय. त्यात मी तुम्हाला काही ठराविक पार्टच दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो. आणि हा व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पाहावा, जेणेकरून तुम्हाला विविध झाडांची ओळख पटेल. या नर्सरीची माहिती देण्यासाठी येथे राखी मॅडम आहेत. तर चला आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. हे पॉली हाऊस आहे. 100% प्लांट इथे इंडोरच आहेत आणि पॉली हाऊसमध्ये आम्ही मिस्टर्स लावलेत, जेणेकरून वरतून जे टेम्परेचर आहे ते कूल डाऊन होईल. तिथे तुम्ही बघाल तर एक मीटर आहे, त्याच्यात तुम्ही टेम्परेचर आणि ह्युमिडिटी किती आहे नेमकं ते तुम्हाला कळेल. तर इकडून बघूया. त्याचं नाव आहे ॲग्लोनिमा लिपस्टिक. जस्ट बिकॉज याची किनार अशी रेडिश आहे लिपस्टिक सारखी, म्हणून त्याचं नावच ते आहे ॲग्लोनिमा लिपस्टिक. हे आहे शॅमिडोरा पाम, एकदम स्लो ग्रोईंग पाम आहे. त्यानंतर पुढे आहे रब्बरची व्हरायटी. हे रबर फायकस रुबी आहे आणि हे फायकस ब्लॅक प्रिन्स असे आहेत. असे 2 व्हरायटीज आहेत रबरमध्ये. अजून तुम्ही इथे बघाल तर हे पीस लिली आहे. स्पेथिफायलम याचं बॉटॅनिकल नेम आहे. पीस लिलीला अशी फुलं येतात नागाच्या फणीसारखी व्हाईट कलरची. परत म्हणजे ॲग्लोनिमाच्या व्हरायटीज आहेत. हे ॲग्लोनिमा लेडी व्हॅलेंटाईन आहे. ग्रीनिश दिसतंय ते ॲग्लोनिमा आयली असं आहे. त्याच्या पाठीमागचं गुलबट दिसतंय ते ॲग्लोनिमा झिरकॉन असं आहे. आणि परत पाठीमागे ॲग्लोनिमा लिपस्टिक असे 4 प्रकार आहेत. फोलिएज प्लांट, फूल वगैरे नाही. फुलांना लागतं ऊन. इकडे ऊन नाहीये, इकडे फक्त लाईट एनर्जी. मग इकडे फुलवाले प्लांट्स नाही ठेवत. या प्लांट्सचा फायदा काय असतो? इंडोर, 100% इंडोर प्लांट्स आहेत. ते तुम्हाला एक फोलिएज देतात, लाईक छान एक एस्थेटिक लुक देतात तुम्हाला. हे आहे टिपिकल इंडोर प्लांट, एकदम हार्डी आणि द मोस्ट फेवरेट इंडोर प्लांट. त्याचं नाव आहे मॉन्स्टेरा डेलिसिओसा. हे जे पानं फाटलेली आहेत ना, हे त्याचं अडॅप्टेशन आहे की याची पानं अशी खूप मोठी होतात. म्हणजे हवा पास झाली ती पानं फाटणार. त्याच्यापेक्षा त्याचं जे अडॅप्टेशन आहे की मीच पानं फाडून देतो माझी. त्याला परफोरेशन असं म्हणतात. हे मॉन्स्टेरा डेलिसिओसा आहे. आणि याचा दुसरा प्रकार आहे मॉन्स्टेरा ब्रोकन हार्ट. म्हणजे पानं तशी कसं हार्ट टाईप आहे, समवॉट हार्ट टाईप, आणि मध्ये मध्ये परफोरेशन आहे. आणि हे तुम्ही स्कूल बुक मध्ये बघितलं असेल सायन्सच्या, पिक्चर प्लांट म्हणून. कीटक भक्षी असतं ना, ते 2 होते तेव्हा आपल्याला, व्हिनस फ्लायट्रेप आणि पिक्चर प्लांट. त्यातलं हे पिक्चर प्लांट आहे. म्हणजे तुम्ही मॅन्युअली काहीच नाही करू शकत. जेव्हा किडा वगैरे मुंगी आतमध्ये जाईल तेव्हा हे जे वरचं फ्लॅप आहे ते बंद होणार. तुम्ही ते उघडू पण शकत नाही आणि बंद पण करू शकत नाही असं. अच्छा, ते त्याची मेकॅनिझम आहे ते. हा पण तू मागचाच हो हो, डेलिसिओसा. सायकस पाम आहेत. बीच साईडला वगैरे हे पाम चालतात. हां, सायकस पाम. हा, हे बऱ्यापैकी असतं. हे अननसासारखं एक काहीतरी दिसतं. नाही, हे सायकसच आहेत. अच्छा, अननस सारखं दिसतं. हा, पण ते सायकस. पाम मधलं सगळ्यात फेवरेट, सगळ्यात हार्डी, उन्हात ठेवा सावलीत ठेवा असं म्हणजे हे अरेका पाम. चालतं, त्याला काही होत नाही, एकदम हार्डी. तुम्ही आता स्विमिंग पूलच्या इथे गेलेलात का? हो. स्विमिंग पूलच्या बाजूने सगळी ही झाडं लावलेली आहेत. कुठेही थ्राईव्ह होतात ते. त्यांची हाईट ही नाही वाढते. हे छोटे बेबी प्लांट्स होते ना, ते आम्ही ग्रो करतोय.
ते वाढतात. जे सावलीवर एकदम चांगले. हे किती काय हाईट पर्यंत वाटतं साधारण? माझ्यापेक्षा उंच पण जाईल. हा, माझ्यापेक्षा उंच जाईल ते. तुम्ही 5-6 हॉटेल्सच्या बाहेर किंवा 5-6 फूट म्हणू शकता. हा म्हणू शकता. पण एक आहे ना नॅचरल आणि प्लस शो हो पण हो, आहे. शो पण येतो. तुम्ही ना असे प्लांट्स बघितले असेल हॉटेल्सच्या बाहेर किंवा बिल्डिंगच्या बाहेर असतात, गार्डन्स मध्ये असतात. समोर ते नारळासारखे दिसतात. नारळ नाही, ते अरिका पाम आहेत. हे डायफन म्हणून आहे. हा, त्याच्यात पण मग डायफन, मर्क्युरी, ट्रॉपिक स्नो असे सगळे मिक्स आहेत. हे टोटली सगळे इंडोर आहेत. त्याच्यात तुम्हाला आउटडोर काही नाही आहे. यूज केले ज्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी जास्ती असते. एक तर तो बेनिफिट झाला. कुंडी हाऊस कल्याणला. तुम्ही कुठून आलात आता? ओके, तर तुम्हाला माहिती असेल कल्याणला पाठारे नर्सरी आहे 1960 पासून. हे आता 3rd जनरेशन सांभाळत आहे. अच्छा. सो 1960 पासून सेलला जातात. हा, हे सगळं कल्याणला बनवतो. शिवाजी चौक प्रॉपर. हो. तुम्ही शिवाजी चौकात उभे राहाल ना, हा. एक तुम्हाला नारळाचं झाड दिसेल. ती नर्सरी ती याच्यापेक्षा छोटी आहे. म्हणजे हे 7 एकरचं लँड आहे पूर्ण. ती फक्त 1 का 1.25 एकरच आहे. पण तिकडे शिवाजी चौकात सुद्धा एक 1.25 एकर जागा म्हणजे बापरे. पण तिकडे व्हरायटीज समजा इकडे 50 असतील, तिकडे 150 व्हरायटीज आहेत. कारण की तो सेलिंग पॉइंट आहे आमचा. आणि तिकडे फक्त प्लांट्स नाही आहेत, तिकडे प्लांट्स आहेत, सीड्स आहेत, सगळे टूल्स आहेत, फ्लॉवर प्लांट सगळे मशिनरीज आहेत, सगळे फ्लॉवरचे, फ्रुटिंगचे, फ्लॉवर ऑर्नामेंटलचे. पॉइंट घरी नेले तर फ्लॉवर येतात काय? ते तुम्ही काय केअर करतात ते त्याच्यावर आहे. आता आता सांगत असतं ना तुम्ही ते. आम्ही केअर सांगतो. हे काय हे? मला माहिती शिवाय. हे कुठलं? अच्छा, तेच आहे ते का? ते सायकस होतं. हे झिझी आहे. ओपन लँड आहे का ती कल्याण मध्ये जी आहे हो ती? हो. शिवाजी चौकात ओपन लँड मध्ये करतात. सगळं बिल्डिंगचं साम्राज्य असताना इथे ओपन लँड मिळणं म्हणजे मला आता आश्चर्य. बिल्डिंग बनते तिथे. ते पण फ्लॅट आहेत सगळे. हे कुठलं क्लास आहे? अडेनियम. अडेनियम. त्याला Class आहे. डेझर्ट रोज सुद्धा म्हणतात. हो का? आणि ह्याचा जो लुक आहे बोन्साय नाहीये, पण याचा लुक असा बोन्साय सारखा आहे. सारखं. ह्याच्यावर जनरली ग्राफ्टिंग होतं. ओके. आणि एक फुल कशाला ना बघायचं, 4-5 फुलं आपण एकत्र बघू असं. सुंदर आहे ते फुल. मस्त आहे. क्लास आहे. तुमचे जेवढे ग्राफ्ट जास्ती असेल, हम्म. जेवढं झाड कॉम्पॅक्ट असेल, तेवढी त्याची प्राइस वाढते. आपण कसं म्हणतो Like मोठं असं. झाड आहे. या ते पानांचं डासांना लावतो. डास तुम्ही जस्ट याला टच करा आणि याचा एक फ्रॅग्रन्स घ्या. टच चालेल करा. ना? हा, टच करा. गरजच नाही. वास येतो इथूनच वास येतो. एवढं असा मस्त. स्वीट एकदम. लगेच समजतो वास. नॉर्मल आंबा नाही. नाही. हा आहे ATM मँगो, ऑल टाइम मँगो. याला कोळी आली. 6 महिन्याने 8 महिन्याने मोहर लागतो. या हाईटला सुद्धा एक कॉम्पॅक्ट राहतं. असं नॉर्मल तेवढ्या झाडासारखं असं मोठं नाही होत. आणि जनरली आमच्याकडे क्राऊड आहे 99% केशर आंबा. केशर. कारण की आम्ही कलम पण करतो, पण केशरचं असं की मॉर्टॅलिटी कमी असते त्याच्यात. म्हणजे हापूस खूप नाजूक, हापूसमध्ये मॉर्टॅलिटी खूप जास्त मिळते, म्हणून आम्ही केशरच करतो ग्राफ्ट. इथे साधारण किती आंब्याची झाड आहेत? ही जमिनीतली बोलताय की कुठली? जमिनीत जवळजवळ 12 ते 13 जाती आहेत वेगवेगळ्या. अच्छा. तोतापुरी, रायवळ, बदामी, हापूस, केशर, अजून तर बरेच आहेत. मला त्याचं आता नाव पण रिअल नाही मध्ये आठवत. फळं देणारी म्हणजे ही जी मोठी झाली. हो हो हो. पण त्यात पण असतं समजा या वर्षी तुमचे खूप लागली तर नेक्स्ट टाइम कमी लागतात किंवा लागतच नाही. अच्छा, असं पण हा, होतं. असं पण होतं. नॉर्मली हापूस मध्ये 1 सीझन असतो ना, म्हणजे एक सीझन हो, आड हो, असतो. हो, हो, बरोबर. हा. आता आपण मातीवर जाऊ ना, तर तिकडे एक झाड असं आहे आंब्याचं. त्याचा आंबा जवळजवळ असा मोठा लागतो ते तुम्ही असं कैरीसाठी वगैरे वापरलाय कैरीसाठी ना? अजिबात नाही. ते तुम्ही त्याचं लोणचं करणार नाही लोणचं ना? पण नाही, लोणचं आंबट असतं आणि तो असतो गोड. गोड आहे. तो आपण ते मुरांबा किंवा ते ओके. असतं गोड गोड करतो ना आंब्याचं, त्याच्यासाठी वापरतात ते. ह्याला फुलं नाही लागली आहेत सध्या, पण ह्याला गुलाबी रंगाची फुलं येतात. हा गावठी गुलाब आहे. गुलकंद त्याच्यापासून बनवतात ना, ते वाला गुलाब. हे जे जमिनीतलं झाड आहे किंवा हे जे मोठं झाड आहे ते आहे तुतीचं. तुती खातो ना आपण, सेतूत म्हणतो, मलबेरी म्हणतो आपण, हा मलबेरी. ती वाली. पेरू लागला. हो, हे पेरू लागणार.
हा पेरू पण डिफरंट व्हरायटीचा आहे. हे जांभूळ आहे मोठं. फ्लावरिंग आहे तिकडे एक्झोरा. हे कसं झाड आहे? तुती. पण हे जे आहे ना, हे ग्रीन असं उगवलं आहे, हे शेवगा ड्रमस्टिक. नाही, हा काश्मीरी. अच्छा. कलरच छान आहे. कागदी फुलं बोलतो ना आपण, जे आम्ही काही नाही लावलंय, त्यातले खूप जास्ती गरमी आहे. तुम्ही 2 मिनिटं फक्त उभं राहाल, हेच खूप मोठी गोष्ट आहे इकडे. खूप इकडे गरम. आम्ही जनरली पावसाळ्यात लावतो, कारण की वरतून पाणी असतं. कारण प्रयत्न तर करतो वरतून पाणी ठेवून टेम्परेचर कमी करायचं, पण तरी काय होत नाही, अजून तरी नाहीये. अदरवाईज इकडे हे असं क्लायमेट असतं जे रूटिंग साठी एकदम परफेक्ट असतं. ही ह्युमिडिटी लागते. ते 2 मिनिटं म्हणजे थांबते. आमचं प्रोडक्शन हाऊस, प्रोपोगेशन हाऊस, इकडे आम्ही कटिंग लावतो. आहे वरून पाणी सोडून पण तेवढं म्हटलं आम्ही टेम्परेचर कमी करतो, हा, हा. नाही अजून तरी नाही होत. म्हणजे समोर प्लांट्स आहेत ना, हम्म. ते स्नेक प्लांट्स आहेत. टेम्परेचर स्नेक प्लांट्स. काकू म्हणत होत्या. हा हा तेच तेच हा तेच स्नेक तेच प्लांट, त्याला मदर इन लॉ टंग सुद्धा म्हणतात. हे फणसाची आहेत ना. हे ग्राफ्टेड आहे. हे ग्राफ्टेड आहे. हे नॉर्मल रोप. ओके. ही मेहंदी, तुम्ही हाताला मेहंदी लावता ना, ती मेहंदी. मेहंदीची पानं वाटतात ना. हो हो. ही कॉफीची झाड आहेत. सध्या बीन्स नाही लागत त्याला या सीझनला, लागले पण आहेत ते बघा वरती लागले. अच्छा, कॉफीचे बीन्स ते वाटायला लागतात. हो हो. ही गुलाबी तगर. जनरली आपण तगर म्हटलं की पांढरं फुल येतं, हो, पांढरं फुल बघितलं. पण हे गुलाबी तगर आहे. आणि हा काय सुंदर आहे यार, मस्त. आणि त्याच्या मधला जो पिंक शेप आहे, पिंक कलर जो आहे तो खूप वेगळा आहे. डार्क हे आहे इन्सुलिनचं झाड. याची पानं तुम्ही खाऊ शकतात. ह्याच्याने ब्लड ग्लुकोज लेवल तुमची वाढते. इंडोर आहे, इंडोर ठेवू शकता, पण निदान मग तुम्ही थोडं जरी सनलाईट दाखवा त्याला, आठवड्यातून 2-3 वेळा तरी. हे इन्सुलिनचं झाड आहे सर. तगर कुंडीत लागतं घरी लागते, पण नंतर मोठी कुंडी लागते वाढण्यासाठी. तर मला असं वाटतं की मग सोसायटीमध्ये लावायला हरकत नाही. हा, तुम्ही जमिनीत लावा. तुमचे फुल झाड आहेत ना, जनरली तुम्हाला हो कल्याणला तुम्हाला ह्याच्यावरती जास्ती मिळेल. हे पारिजात आहे, पण हे नॉर्मल नाही, हे न्यू वालं पारिजात आहे. लहानपणीच याला फुलं लागतात याच हाईटला. जनरली पारिजातला मोठं झाल्यावर लागतं, पण लहानपणीच लागतं. आता फुलं नाही आहेत. आता आम्ही कट केले ना, कट केल्याच्यामुळे नाही आहेत सध्या. आम्ही कटिंग सुद्धा लावतो ना, त्याच दरांची लावतो कटिंग. लाजाळू आहे. हे कमरख आहे. हो, उघडलं थोड्या वेळाने. हे कमरख आहे. तुम्ही स्टार फ्रूट खाता ना, ते बोरं वगैरे मिळतात त्यांच्याकडे, हे कमरख आहे. कमरक म्हणतात त्याला. ओके. फ्लॉवरिंग आलेलं आहे. हो, आता पावसाळ्याच्या सुमारास त्याला लागतात फळं. हे फोर्च्युनाका, ऑफिस टाइम, चिनी गुलाब, अजून काय काय म्हणता, भरपूर कलर्स येतात. हे तुम्ही बॉर्डरला वापरू शकता. ती सफेद रिप आहे, आणि हे आहे वेडेलिया. अक्षरशः वेड्यासारखं वाढतं ते, कुठेही कसंही. सनफ्लॉवर सारखी फुलं येतं त्याला. वेडेलिया म्हणून नाव आहे याचं. आणि हे काय, लाल रिप, रिप म्हणतात त्याला. फ्लावर नाही ते बॉर्डर साठी यूज बॉर्डर असं ब्राऊन कवर. हे रेड अल्टरनेन्ट्रा म्हणून नाव आहे याचं.
लाल भाजी सुद्धा म्हणतात, लाल माठ सारखं दिसतं लाल म्हणून, माठ हा. पण हे लाल माठ नाहीये, लाल हे रेड अल्टरनेथ्र आहे. हे जनरली चंदनच्या पुढ्यात लावतात, कारण की चंदन आहे पॅरासाइट, स्वतः जेवण स्वतः नाही बनवत, म्हणून त्याच्या पुढ्यात हे लावतं की हे जे घेईल इनटेक करेल तो त्याच्यावर जगेल असं. सगळी चिन्ह करते. जाळी लावून ह्याला हे अनंत, हो अनंताचं झाड. इथे सगळे मोगरा आहेत, मल्लिके मोगरा, बट मोगरा, हजारी मोगरा, हे सगळे मोगरा आहेत. हम्म. हे काय दमावेल. आणि हे सब्जा तुमचा. अच्छा सब्जाचं झाड. हम्म. ओके. पहिल्यांदाच पाहिलं. हे टेस्ट करू नका. खाऊ शकतो. हो, स्टीविया हम्म. जे शुगर प्रोडक्ट मध्ये असतं ते स्टीविया. सर स्टीविया ना. झालं ते. हम्म. हे टेस्ट करा. स्वीट आहे एकदम. तुळस आहे. स्टिविया. स्टीविया शुगर पेशंटसाठी. शुगर प्रोडक्ट मध्ये ह्याचा अर्क असतो. तर हे जे असं गवतासारखं दिसतंय ना, ते आंबे मोहरचं झाड आहे. त्याची पानं तुम्ही अच्छा, ते भातामध्ये टाकतात, भातामध्ये. ते वास येतो ना तो ते. आमच्याकडे होतं ते. किंवा त्याला ते ना, आपल्याकडे कसं केळीचं पान वापरतात रॅपिंग साठी, तसं थायलंड वगैरे साईडला हे पान वापरतात रॅपिंग ते साठी. कसं आहे, हे झाडाची कॉस्ट आहे. मला खरंच माहिती नाही, मी इकडे काही विकत नाही ना, त्यामुळे मला काही माहिती नाही. हे 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 तुमच्या पाठीमागे आहे तो पुदिना आहे. अच्छा, पुदिना. खाली खाली. हो, खाली खाली. हे आयव्ही म्हणून आहे, झाडावर चढते. हो का. हे जे आपण ते भिंतीवर चढवतात माहितीये तुला. हा, भिंतीवर चढते अशी. शो साठी. आंबे मोडते, तांदूळ किंवा त्याची बारीक बारीक पानं आहेत ना, हम्म. ती निळीचं झाड आहे. ह्याला बिया लागतात आणि त्याच्या बियांपासून निळ बनते. आपण कलरिंग कलरिंग साठी साठी. निळ. हा, हा. ग्राउंड कव्हर, हम्म. हेमेग्राफी. हे गुलबक्षी. ओके. पॅशन फ्रूट खाल्लाय कधी? असं पिअर सारखं येतं ते पॅशन फ्रूट. त्याची वेल आहे ही, आता पूर्ण गेली, त्याच्यावरच गेली होती. पॅशन फ्रूट. कसला फ्रॅग्रन्स येतोय? कढीपत्ता ना. हा, हा. हे किड्स सेक्शनच्या एरियात तुम्ही बघितलं, ही फुलं आहेत अशी स्टॅच्यू स्टारफेटा, जिकडे घसरगुंडी वगैरे आहे ना, ती जमिनीत लावलेली आहेत. मग फुलांचं झाड बॉर्डर म्हणून वगैरे तुम्ही वापरू शकता. याला सध्या फुलाने आम्ही कट केलंय. आता याला एकाच वेळेसला 2 रंगाची फुलं लागतात. हळदी कुंकू नाव आहे, कारण की फुलांचा रंगच पिवळा आणि लाल असतो. ह्याचा. हा, हळदी कुंकू नाव आहे कुंकू. त्याचं. कापसाचं मोठं झाड आहे, तेव्हा कापूस नाही लागलाय. हे जे आपण देव कापूस बोलतो ना, आपण वाती बनवतो, वाती बनवतो. हे कापसाचं झाड आहे. ओके. कापसामध्ये पण बरेच प्रकार असतात. हो. कापसाच्या वाती. हम्म. कुठलं? शेवट. हे कापसाचं झाड आहे. हो. जे आपण वाती बनवतो ना हे देवासाठी. मधुनाशिनी आहे, अगेन डायबिटीस प्लांट. शेवंती सध्या सीझन नाही याचा, त्यामुळे फुलं नाही आहेत. कापूर तुळस जास्त मेडिसिन. कापूर तुळस. जी व्हाईटिश 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 आहे एकदम. तोंडली. हे गोकर्ण पण डबलचं आहे. म्हणजे एकूण 4 प्रकारचे गोकर्ण आहेत. निळं सिंगल आहे, हे निळं डबल आहे, व्हाईट आहे आणि एक लेव्हेंडर पिंकिश टाईप आहे. असे 4 प्रकार आहेत गोकर्णमध्ये पण. हा पुदिना आहे ना. हो. काय? हो हो, तो स्वतः पुदिना आहे. तर मोठा मिंट येतो. परत जास्वंदीच्या फॅमिलीमधला आहे, मला फुलं नाही आहेत सध्या. हे जास्वंदी. जास्वंदीच्या फॅमिली मधलं येतं हे. अबुतिलॉन नाव आहे. ते फूल असं बंद असतं. फणस. फणस बघा. ओ माय गुडनेस. खायचं पान आहे. वा. साधं पान आणि कलकत्ता पान असतं. हे मेहंदीचं झाड आहे का? नाही, माल्फेजिया म्हणून आहे प्लांट. अच्छा. कटिंग झाडं सगळे.
हो रे, नाही तर मगाच्यापेक्षा तरी कमी आहे. हो हो. त्याला कोण पाहता ना व्हाईट कलरचं ते मोठं. धोत्रा विषारी असतो ना. हो काही जण धतुरा. हे तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये गुळवेलचा काढा भरपूर प्यायला असेल, ते गुळवेलचं आहे. ही सगळी रेन लिली आहे. गुलाबी रंगाची फुलं येतात ना छोटी छोटी गुलाबी पिवळी, ही रेन लिली आहे. हे एक वेगळी जास्वंद आहे, मिरची जास्वंद. याची फुलं एवढीशीच राहतात, अजून मोठी नाही होत ती, ओके. उमलत नाही अशी. मिरची जास्वंद म्हणतात त्याला. इकडे लाल आहे, पांढरा आहे, तिथे गुलाबी आहे आणि अजून एक वेगळं कलर म्हणजे जास्वंद म्हटलं निळा. निळ्या रंगाचा सुद्धा जास्वंद आहे. हो पिंक कलर. हे मुरुड शेंग आहे, हे जे आहेत ना पाठीमागे हे. लहान बाळाला ते गुटीमध्ये देतात ना, पोटात मुरडा आल्यावर देतात ते. ते मुरुड. ही चमेली आहे का? निळं फूल एक उगवलंय. ही सगळी काल उगवलेली उमललेली. मिटली ती. एवढा फिरला पण नाही. हे व्हेरिगेटेड, स्नो व्हाईट सुद्धा म्हणतात. ते पाठीमागे आहेत ना पांढरी पानं, त्याला लालच फुल येतं पण त्याला स्नो व्हाईटच नाव आहे. हे निळं खूप जास्वंद. सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे, मस्तच आहे. हे काय म्हणाला? असं निळ्या गोकर्णात दिसतं. याचं नाव आय गेस बिगोनियामध्ये काहीतरी फॅमिलीमध्ये आहे. तिकडे सगळे कृष्णकमळच्या वेली आहेत. पुढे ना 3 कलर आहेत एकूण. लाल रंगाचा आहे, निळ्या रंगाचा आहे आणि गुलाबी रंगाचा आहे कृष्णकमळ. तुम्ही जर पाठीमागे डायनिंग एरियामध्ये बघाल तर तिकडे एक कमान आहे, तिथे लाल रंगाचं कृष्णकमळ जास्ती आहे. हे गुलाबीवालं आहे. अच्छा कृष्ण. हो. हे जे वीड ग्रास वीड मॅट घातलंय हां. याने फायदा आहे प्रॉपर. हा पण आमचं कसं कंटिन्युअस पाणी, कंटिन्युअस खताचं आहे ना, त्याच्यामुळे तरी पण वीड येतो, अदरवाईज नाही येत. काळी हळद आहे. अच्छा. जनरली हळदीचा रायझोम पिवळसर असतो, ह्याचा रायझोम असा आतमधून काळसर निळसर असा असतो आणि ओळखायला पण सोपी, काळी ब्लॅक मिडरीब आहे म्हणून. ह्याच्या पण हळद तयार करतात का? ह्याला जे हळकुंड जास्ती हा हळकुंड जे असतं ना ते आतमधून काळसर निळसर असं असतं. हे जास्ती मेडिसिनल व्हॅल्यू वालं. हे 2 प्रकारचे ग्राउंड कव्हर आहेत. हे आहेत बबल, एमरल्ड बबल म्हणतात, आणि हे अमरंथ ड्वार्फ असं नाव आहे याचं. हे ओवा, ओव्याची भजी वगैरे तुम्ही खात असाल तर. वेखंड तुम्हाला माहिती असेल तर औषधी गुणधर्मवालं त्याचं कंद वापरतात. व्हॅनिलाचं झाड, त्याला शेंगा येतात आणि त्याच्या बियांपासून तुमचा आईस्क्रीमचा व्हॅनिला फ्लेवर होतो. हे हो. अच्छा. पेन्सिल कॅक्टस. हे याला अकॅलिपा नाव आहे सायंटिफिक. नॉर्मल याला कॅट टेल सुद्धा म्हणतात. मांजरी शक्तीसारखं आहे ना याचं. होय म्हणून कॅट टेल. कॅप्टन. हे तुमचा लाल पेरू, यातून लाल असतो. गोकर्ण. आणि हा बेल आहे. कुठे बेल? हा सगळा बेल आहे. सगळा बेल आहे. गोकर्ण. हे कर्दळ आहे. जे फूल आहे ना कर्दळ, याला काही लोक आय गेस कोकणातली लोक देवकेळी सुद्धा म्हणतात. की पाण्याची केळ्याच्या पानासारखी आहेत ना, देवकेळी म्हणतात. ही फुलं होतात देवाला म्हणून. अगेन लिली आहे 3 प्रकारची. इकडे फोडलेली आहे, इकडे फोडायची बाकी आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 10-15 लिंबू असतात. मल्टिप्लाय. तर अगेन जास्वंदाच्या 2 व्हरायटीज आहे इथे. ही आहे व्हाईसरॉय सदाबहार. तुम्हाला सदान कदा याला फुलं मिळतीलच. अच्छा. आणि ही कलर मिक्स खूप सुंदर आहे. हायब्रिड, या भरपूर कलर्स तुम्हाला मिळतील. कलर ऑप्शन्स भरपूर. कलर आहे मस्त. कलर ऑप्शन्स भरपूर. मग डबल कलर, डबल लेअर असे सगळे येतात इकडे.
हे काय ऑरेंज आहे इथे. हे बघ इथे काय सुंदर आहे ऑरेंज कलर बघा. हे लागावी. एवढा मोठा. केवढी मोठी आहे. थांब बघा काका, दोन. हे ब्राह्मी आहे. ब्राह्मीचं तेल बनवतो ना आपण केसांसाठी. देन तुमचा गवती चहा. हा गवती चहा आहे तुमचा. आपल्याकडे आहे ना गाडी. आणि ही लेंडी तुमची आहे. ती शेंग उगळून परत बाळाला साठवतात. ते कफ किंवा खोकला वगैरे Okay. होतो ना बाळाला, तर याची शेंग उगळून त्याच्यात आहे का शेंगाला लागलेली. ते शोधावी लागेल. लागते शेंग याला. दिसत तर नाहीये वरती. नाही. नाही मिरी कशी असते? मिरी हा, मिरीची. मिरीचं नाहीये झाड इथे. मिरी आहे ना, पान जिकडे होतं ना तिकडे मिरी. अच्छा. हे काय म्हणालात तुम्ही मगाशी? कॅटटेल. हे ना कॅटटेल. नाही नाही, हे कुठे? हे काय आहे? हे झाड. अच्छा हा ब्राह्मी तिथून दाखवलं. ब्राह्मी ऑइल बनवतात ना. वापरतात कारण ती मेमरी ती मेमरीसाठी आहे. मेमरीसाठी येते. लागतं इथे फ्रूट. ड्रॅगन फ्रूट येतात. 2 वर्षापूर्वी लागलेली. नाही रेग्युलर नाही. ते असं एवढ्या छोट्या हाईटला नाही लागत. ते जेव्हा ड्रूप होणार ना खाली छत्रीसारखं तेव्हाच लागतात त्याला. हे साधं लिंबू आपण जे खायला वापरतो ना, कागदी लिंबू. कागदी का कारण की त्याची साल एकदम पातळ असते म्हणून कागदी लिंबू. आला ते लिंबू. लोणच्यासाठी चांगलं असतं. आला का लिंबू? हो आहे हे काय कागदी लिंबू. मला परत नाही दिसलं. हे जे आहे हा पट्टा आहे सीडलेसचा. पलीकडचा पट्टा आहे. मला लिंबू हा माळून दिसलं. दाखवतो तुम्हाला. पिवळं नाही झालं इथे. मला दे. हा, माळून नाही, जास्त नाही. दिसतंय तुम्हाला हे? कुठे? हा हा दिसला दिसला. काय कुठे? याच्यापेक्षा अरे सुद्धा हा मोठं रे. होतं. हे काय म्हणालात? फांदी तुटली आहे. काय इडलिंबू. इडलिंबू. अच्छा. म्हाळुंग म्हणतात त्याला. पुढे पण आहे. सेम आहे का तिकडे होतं ते? हो हो तेच तेच आहे. इडलिंबूच आहे ना ते? हो हो. महालिंबू. बेल. हा मोठ्या बेल. सीडलेस. सीडलेस. हा हे सीडलेस. सीडलेस लिंबू. हम्म, हम्म. हे रिठाची झाड आहेत. ते चांदी वगैरे चांदी घासायला वापरतात ते. इथे सगळा क्राऊड आहे जे मोठे होतात ना ट्रीज, शेड गिव्हिंग असे. रिठा, बदाम, कळंब, कदंब, शिकेकाई, महोगनी अशी सगळी झाडं इथे आहेत. ही कोकोची झाड आहेत. चॉकलेट बनतं ना हा तुमचं? कोको. हे कोको. सगळी सुपारी आहे. यांची आंब्यांची खूप झाडे आहेत आणि काही औषधी गुणधर्मांची झाडे आपण पुढे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त झाडांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.